21 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्याच्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षक कर्मचारीसुद्धा समाविष्ट झालेलं आहे. त्यामध्ये जवळपास समिती समान होती. राज्यातील महाविद्यालय शिक्षक कर्मचारी 21 मार्चला बेमुदत संपावर जातात. त्याचप्रमाणे सोलापूर शहर जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे अशी माहिती. आणि या समितीमध्ये सात वेळा लक्षवेधी आंदोलनं केली. अनेक वेळेला मुख्यमंत्र्यांना भेट मिळाली नाही. अनेक वेळेला सांगून सुद्धा 15 महिने चर्चेसाठी वेळ दिला नाही. म्हणून विधानसभेमध्ये पटलावरती मान्य झालेल्या प्रलंबित मागण्यासाठी शासनाने दुर्लक्ष झाले आहे. प्रलंबित मागण्यासाठी निकाल न काढल्याने शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वर्गामध्ये असंतोष वाढलेला आहे. त्यामुळे नाईलाजाने बेमुदत संपामध्ये संप करावा लागत आहे. तरी आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत. त्यात 1 नोव्हेंबर 2005 पासून जुनी पेन्शन योजना बंद केली होती ती चालू करावी. त्याचप्रमाणे चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदं आहेत ती भरावीत. 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना आहे ते योजनेचा अजूनपर्यंत त्यांनी कुठलाही निर्णय लावलेला नाही. आणि सरकारी कर्मचाऱ्यांना कॅशलेस पद्धतीनं उपचाराची सुविधा द्यावी. सेवानिवृत्तीचं वय 60 करावं. आणि कर्मचाऱ्यांचे अनेक वेळेला हल्ले होतात तर त्या हल्ल्यासाठी सुद्धा आम्हाला 365 प्रमाणे दुरुस्ती करून ते कलम अजामीनपात्र करावा. नवीन शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करावा अशा आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत ह्या सगळ्या.